मी अनंता किसन ठवरे, राहणार ठवरे वस्ती नजीक इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मी इथं कायमचा रहिवाशी आहे. हे माझं सगळं कुटुंब आहे माझ्याबरोबर. माझी पत्नी, माझी आई, माझे वडील आहेत, ही तनया मुलगी, प्रियल आणि रुदांग हे मुलगा. ह्या कुटुंबावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर गेली 5-6 वर्ष झालं मला एका राजकीय व्यक्तीकडनं त्रास होतो आहे. आणि त्याचे माझ्याकडं आजच्या घटनेचं काय व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ मला तुम्हाला सांगून दाखवून काय माझ्यावर अन्याय होतो आहे, मला त्रास होतो आहे, मला प्रेशराईज होतं आहे काय गोष्टीत. ह्याच्या अगोदर पण 2020ला काय माझ्यावरती खोट्या बनावटी FIR दाखल केल्या गेल्यात, त्याचा मला त्रास होतो आहे. आणि तसंच आज मधुकर विठोबा भरणे ही माझी बांधकरी असणारी व्यक्ती ही मला पूर्णपणे मला संपवण्याच्या मार्गावर आहे. मला त्या माणसापासून पूर्णपणे धोका आहे. माझ्या कुटुंबाला पूर्णपणे धोका आहे. माझ्या घरात आर्थिक अडचणी, तुम्हाला सांगतो शाळेच्या म्हणजे शैक्षणिक अडचणी निर्माण करतोय हा व्यक्ती. म्हणजे कसा की माझं कुटुंब कोलॅप्स करतोय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला. काय शासकीय यंत्रणेकडनं दबाव आणला जातोय, काय खोट्यानाट्या धमक्या देतोय. पुन्हा तुम्हाला सांगतो बांधकरी असल्यामुळे ते मला सतत वारंवार माझ्या पाईपलाईनी फोड किंवा त्या एका गटात आमचं क्षेत्र असताना ते 1.5 एकर म्हणजे त्या 239 इंदापूर विभागात 239 एक गट नंबर आहे, त्या गटात आमचं क्षेत्र आहे, त्यांचं बी त्यात क्षेत्र आहे. आणि त्याची मोजणी झाली. आता ती मोजणी कशी झाली, काय झाली, त्यासाठी मला काल परवा पोलीस स्टेशनवरनं फोन येतोय. आणि पोलीस स्टेशन वरील बोराटे साहेब, कोण पोलीस हवालदार का पोलीस आहेत मला माहीत नाही, पण ते साहेब मला स्वतः बोलवून या तुम्ही तुमचं काय प्रकरण आहे म्हणून मिटवून घेऊ असं मला 8 दिवस म्हणजे कालपासून तर त्यांचा फोन येतोय. आणि त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी बी 1 जूनला ते साहेब स्वतः पर्सनली त्या शेतातनं फिरून गेलेत. म्हणजे त्यांचं काय चाललंय मला काय समजा नाही. पण माझ्या 1.5 एकरावर, माझ्या मिळकतीवर, माझ्या तिथल्या म्हणजे जवळपास माझं क्षेत्र आहे 4-5 ठिकाणी, आणि त्या सगळ्या क्षेत्रांवर ह्या लोकांचा माझ्या मिळकतीवर डोळा आहे आणि बळकावण्याचा उद्देश आहे मला असं वाटतंय. तर त्याच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गेलं तर माझी कुठलीही गेली 5 वर्ष झालं एका केससाठी मी आबदतोय, माझी तक्रार दाखल होत नाही. आणि त्या प्रकरणात मला एवढा भयंकर त्रास झाला आहे, त्यात राजकीय वरद असतंय एवढं मी सांगतो. आणि मी थांबतो. मला ह्याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे. DYSP राठोड साहेब, पुण्याचे अधीक्षक संदीप गिल साहेब, ह्या साहेबांनी मला न्याय मिळावा, मला ह्यांच्या मार्फत मला न्याय मिळवून द्यावा. आणि इंदापूरचे कोकणे साहेब, ह्या कोकणे साहेबांनी तुम्हाला सांगतो माझी कुठलीही दखल घेतली नाही. त्यांच्या कार्यकाळात जसे ते रुजू झालेत इथं इंदापूरला, तसे त्यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही. वेळोवेळी माझे फॉर्म, माझे अर्ज, तक्रारी अर्ज आहेत, ते अर्ज तुम्हाला सांगतो यापूर्वीचे बी मला ते निकाली प्रकरण काढतात आणि माझ्यावरती प्रेशराईज केलं जातं आहे. तो हे प्रकरण मिटवून घे. आणि हिकडनं पण बांधकरी मधुकर विठोबा भरणे असल्यामुळं हिकडनं मला भरपूर त्रास होतोय. तरी माझी जेवढी इंदापूर हद्दीत माझी काय 4-5 ठिकाणी मिळकत आहे, त्या मिळकतीवर कदाचित ह्या राजकीय लोकांचा, तसंच जे माझ्यावरती खोटे FIR दाखल ह्यांच्या माध्यमातून किंवा ह्यांच्या मार्फत किंवा ह्यांना कोण बळ देतंय, त्या बनसुडे कुटुंब पुढं घालून माझ्यावरती खोटी एक FIR 2020ला दाखल केलेली, त्या FIR मध्ये मला पूर्णपणे त्रास होतोय. खोटी FIR आहे, खोटे डॉक्युमेंट जोडून माझी 5 वर्ष झालं छळ चालू आहे. फक्त पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ह्या राजकीय वरद हस्ताने तुम्हाला सांगतो ह्या बनसुडे कुटुंबांनी सगळं क्षेत्र संपून टाकले. आणि तरी मला त्याच्यात पण त्रास होतोय. तर कदाचित मला ह्याच्यातनं फक्त लवकरात लवकर न्याय मिळावा. आणि जर यदा कदाचित माझ्या कुटुंबाला काय धोका निर्माण झाला, यदा कदाचित माझ्या जीविताला काय हानी झाली, तर माझ्या कुटुंबातल्या कोणा व्यक्तीला हानी झाली, तर याला फक्त आणि फक्त जबाबदार मधुकर विठोबा भरणे, जे आत्ता दत्तात्रय मामा भरणेंचं बंधू आहेत, ते ह्यांच्यापासून मला बांधकरी या नात्याने आम्ही 5-6 वर्ष झालं कुठंही वाच्यता केली नाही. कारण आज नाही कळलं तर शेजारी उद्या कळलं, ह्या धोरणाने आम्ही आज तागाय तुम्हाला सांगतो मी शांतपणे आणि त्रास सहन केला आहे.
त्याच्यात आमची भाऊभावकी दुर्योधन महादेव ठावरे असतील, देवीदास महादेव ठावरे असतील, तुम्हाला सांगतो ते बनसोडे कुटुंबीय असेल, शंकर भगवानकरी असेल, हे बाहेरचे बी लोक तुम्हाला सांगतो, महादेव मारुती सातपुते आमच्या वस्तीतला एक उपसरपंच सरपंच पदाचा माणूस आहे, तुम्हाला सांगतो त्या माणसाने पण एवढा म्हणजे ह्या बनसोडे कुटुंब त्या बनसोडेच्या प्रकरणामध्ये आणि तसंच मला ह्याच्यात प्रेशराईज होतंय काय प्रकरण मिटवून घेण्यासाठी. मला आज बी तुम्हाला सांगतो माझ्या आज शेतात स्वतः मधुकर भरणे रानात येऊन तुम्हाला सांगतो माझा ट्रॅक्टर तिथनं त्यांच्या लोकांनी घेऊन गेलेत, ट्रॅक्टर टेलर जोडलेली आहे, खत टाकतोय आम्ही शेतात. तिथं शेतात गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मला ते बनसोडे कुटुंबाला त्यांनी बोलवून घेतलंय आणि तिथं माझ्या अंगावर घातलं जातंय. तसं माझे व्हिडिओ आहेत माझ्यापाशी आणि माझी पत्नी होती तिथं, माझी आई होती, माझे वडील होतं, माझ्या आईचं कॅन्सरग्रस्त पेशंट आहे माझी आई गेली 2019 पासून. आणि एकंदरीत ही सगळी सिच्युएशन माझी परिस्थिती पाहून मी घरात आई वडिलांना एकुलता एक आहे, माझ्या घरात ह्या सगळ्या शिक्षणाचं, माझ्या मुलाबाळांचं, माझ्या कौटुंबिक काही गोष्टी माझ्यासाठी अडचणीच्या आहेत आणि त्यात ह्या लोकांनी माझ्यात आणखी भर घातली अडचणींची. तरी माझे वडिलांच्या आता डोळ्याचं ऑपरेशन झालंय, तुम्हाला सांगतो वडील वयस्कर आहेत, बीपी शुगर ह्या 5 वर्षात ह्या खोट्या केसेसमध्ये माझी कुठंही सरकारी न्यायालयात म्हणजे मी कोर्टातनं न्यायालयातनं तुम्हाला सांगतो मी न्याय मागतोय. माझे त्याच्यावर अर्ज म्हणजे काय आहे ते दावे हे असतील किंवा फौजदारी केसेस तुम्हाला सांगतो ह्यातनं आम्ही न्याय घेतोय कोर्टाच्या माध्यमातून. आणि तरीसुद्धा इकडं आम्हाला प्रेशराईज होतं आहे. का प्रेशराईज होतं आहे ह्याची चौकशी व्हावी आणि संदीप गिल साहेब पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब तुम्ही मेहरबान, तुम्हाला माझी विनंती आहे की मला फक्त लवकरात लवकर तुम्ही न्याय द्यावा एवढी माझी विनंती आणि मी थांबतो. आणि ती काय म्हणते ती मी जीव मारीन, मी आमकं करीन, मला धमकी, मला सतत जीव मारीन. कुठे पोरग तुझा आण, उसात दडलंय, उसात नाही दडलं म्हणलं पोलीस स्टेशनला गेले, तुम्ही आणा तिथून. मी पण कोकण साहेबांना कॉल केला होता तरी पण त्यांनी माझा काय कॉल दखल उचलला घेतली नाही. नाही? 112 आज सुद्धा नंबरवर कॉल केला होता तरी पण त्यांनी दखल घेतली नाही.